नमस्कार मंडळी. 65 ते 80 वयामध्ये जर तुम्ही हे करू शकत असाल, तर तुम्ही असामान्य आहात. तुम्ही फक्त जगत नाही आहात, तर जोरदार पद्धतीने म्हातारपणात जगत आहात आणि 100 वर्षापर्यंत जिवंत राहण्याची तुमची शक्यता खूप जास्त आहे. कदाचित तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. बहुतेक लोक मानतात, की वाढत्या वयासोबत शरीर कमजोर होणं हे सत्य आहे. पण ही पूर्ण सत्यता नाही. सत्य हे आहे, की काही लोक 70 ते 75 वयामध्येही दीर्घ आयुष्याचे असे संकेत दाखवतात की तुम्ही चकित व्हाल. हे लोक फक्त शारीरिकदृष्ट्या तेजस्वी नसतात, तर त्यांची मानसिक शक्ती, समतोल आणि लवचिकता देखील कमालीची असते. हे तेच लोक असतात जे फक्त जास्त जगत नाही, तर आयुष्य आनंदाने जगतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या 8 गोष्टींबद्दल सांगणार आहे, ज्या तुम्हाला सामान्य लोकांपासून वेगळं करतात. जर तुम्ही हे सगळं करू शकत असाल, तर समजून घ्या तुमच्या दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्याचा प्रवास निश्चित आहे. कदाचित यातील काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील, पण योग्य मुद्दा तुमच्या दीर्घ आयुष्याचा खात्रीशीर संकेत दिसतो. शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण शेवटचा संकेत तो आहे जो लोक अनेकदा दुर्लक्षित करतात, पण तुमच्या आरोग्यावर आणि वयावर याचा मोठा परिणाम होतो. सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर हे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहे का, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. वळूया आपल्या विषयाकडे. पहिला संकेत, हातांचा आधार न घेता आपण जर खुर्चीवरून उठू शकत असाल, तर हा खूप मोठा संकेत आहे दीर्घ आयुष्याचा. सर्वात स्पष्ट संकेत म्हणजे तुम्ही रोज किती वेगाने चालता किंवा किती जड वस्तू उचलता हे नाही. खरं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की तुम्ही कोणत्या आधाराशिवाय म्हणजेच हाताशिवाय, खुर्चीशिवाय उभे राहू शकता का? हे साधं काम वाटू शकतं, पण यावरून तुमच्या संपूर्ण शरीराची अवस्था कळते. हे सांगते की तुमच्या पायांचे स्नायू मजबूत आहेत, समतोल चांगला आहे आणि तुमचे कोर म्हणजेच कमरेचा मध्यभाग मजबूत आहे. जसजसं वय वाढतं, स्नायू कमजोर होणं नैसर्गिक आहे, पण ते किती लवकर होतं ते पूर्णपणे यावर अवलंबून असतं, की आपण आपल्या शरीराचा किती वापर करतो. जर तुम्ही फक्त पायाच्या ताकदीने उभे राहू शकत असाल, तर तुमचं आरोग्य कमालीचं आहे. पण जर तुम्हाला हातांचा आधार घ्यावा लागत असेल किंवा मग पुढे झुकावं लागत असेल, तर हा संकेत आहे की पायांची ताकद थोडीशी कमी होत चालली आहे. अनेक वेळा लोक स्वतः लक्षात घेत नाहीत की त्यांची ताकद कमी होत आहे, जोपर्यंत एखाद्या दिवशी काहीतरी छोटं वाटणारं, जसं की नीच खुर्चीवरून उठण्यास अडचण जाणवू लागतं. उदाहरण दाखला बघा. मनोहर घ्या, 77 वर्षाचे हे आहेत. नेहमी सक्रिय राहिले. पण एक दिवस जाणवलं की खुर्चीवरून उठणं आता पूर्वी इतकं सोपं राहिलेलं नाही. डॉक्टरांनी सांगितलं की पायांची ताकद कमी झाली आहे. तर पडण्याचा म्हणजेच फॉलचा धोका वाढू शकतो. त्यांनी काय केलं? हलक्या-फुलक्या व्यायामांना सुरुवात केली. जसं बसून पाय उचलणं, स्क्वेट्स करणं, उभं राहून टाचा वर करणं. काहीच महिन्यांमध्ये फरक दिसू लागला. पुन्हा स्वतःवर विश्वास परत वाढला. या छोट्याशा क्रियेमुळे तुमच्या लोअर बॉडीच्या स्नायूंची ताकद आणि समतोल वाढतो. कोर स्टे कोर स्टेबिलिटी याचा अंदाज येतो आणि जर आताही तुम्हाला हातांचा आधार घ्यावा लागत असेल, तर चिंता करू नका. कधीही ताकद पुन्हा मिळवता येते. फक्त रोज थोडी-थोडी मेहनत चालू ठेवा. थोडक्यात जर तुम्ही हातांशिवाय खुर्चीवरून उभं राहू शकता, तर ही जबरदस्त बातमी आहे, की हे छोटंसं काम तुमच्या मोठ्या वयाचं आणि चांगल्या आरोग्याचा सर्वात खात्रीशीर पुरावा आहे. दुसरा जो संकेत आहे, तो म्हणजे न थांबता वेगाने चालू शकता. दीर्घ आयुष्याची सर्वात प्रभावी ओळख ही आहे, की तुम्ही किती अंतर चालता, हे नाही तर तुम्ही किती वेगाने चालू शकता. जर तुमचं वय 65 ते 80 दरम्यान तर अ, असेल आणि तुम्ही न थकता वेगाने चालू शकत असाल, तर खात्रीने समजा की तुम्ही तो खूप छोट्या लोकांपैकी एक आहात. अनेक संशोधन सांगतं की जे लोक मजबूत चाल असतात त्यांचं आयुष्य अधिक लांब असतं आणि त्यांचं आरोग्य उत्तम असतं. ते फक्त फिटनेसचं प्रकरण नाही. हे आहे तुमच्या हृदयाच्या आरोग्याचं, फुफ्फुसांचं ताकदीचं आणि स्नायूंच्या स्टॅमिनाचा आणि तुमच्या ऊर्जेचं एकत्रित परिणाम.
जेव्हा तुम्ही ताकदीने चालता, अगदी तसंच जसं लिफ्ट बंद होण्याआधी पकडण्यासाठी धावावं लागतं, तेव्हा हा संकेत असतो. ही फुफ्फुसं, ही ही हृदय, फुफ्फुसं आणि पाय हे सर्व सक्रिय आणि मजबूत आहेत. आता फक्त विचार करा, जेव्हा तुम्ही वॉकला जाता, तेव्हा काय तुम्ही एक निर्धार करून वेगानं आणि आत्मविश्वासानं चालता, की पूर्वीपेक्षा खूप हळू चालता? थोडं चालता की दम लागतो? तुम्हाला जर थोड्या अंतरावरती थांबावं लागतं का किंवा मग श्वास सावरावा लागतो? अशाच प्रकारचं नावाचे 74 वर्षाचे एक अंकल आहेत. नेहमी सक्रिय राहिले, पण जेव्हा चालायला लागले, तेव्हा जाणवू लागलं, की आता चाल हळू होत आहे. जिना चढताना श्वास पटकन लागत आहे आणि त्यांना स्वतःला तपासायला सुरुवात केली. स्वतःला चालण्याचं स्पीड मोजायला, मग हळू वेग वाढवला. काहीच आठवड्यांमध्ये फरक दिसून लागला. चालण्यामध्ये अडचण कमी झाली, स्वतःवरचा विश्वास वाढला आणि आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत वाटतं. चालणं हे फक्त पोहोचण्यासाठी नसतं, तर तुमचं एकंदर आरोग्याचं मापदंड ते असतं. वेगाने आणि सातत्याने चालणारा माणूस सामान्यतः अधिक फिट आणि सक्रिय असतो आणि चालण्याचे फायदे हे मेंदूसुद्धा प्रभावित करतात. हे स्मरणशक्ती तेच करतो आणि वृद्धापकाळामध्ये मानसिक अशक्तपणापासून सुद्धा वाचवतो. जर तुम्हाला माहीत नसेल, की तुम्ही कोणत्या स्पीडने चालता, तर एक छोटा टेस्ट करूया. सरळ चालत जा. सुमारे 10 फूट. मग चाल वेगाने करा. जसं लिफ्टचा दरवाजा बंद होणार आहे. जर तुम्ही न थकता, न थांबता करू शकत असाल, तर समजा तुम्ही फिट आहात. जर श्वास लागतो, धाप लागते, तर चिंता करू नका. रोज वॉकला जा. थोडं चालणं वाढवत जा आणि चांगल्या पोश्चरकडे लक्ष द्या. हे तुमच्या स्टॅमिनाला सुधारेल आणि फरक हळू दिसेल आणि तुमच्या आयुष्यातील वर्षही वाढू शकतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा वॉकला जाल, तेव्हा तुमच्या वेगाला लक्षात घ्या. जर तुम्ही आजही वेगाने चालू शकता, तर ते तुमच्या शरीराचं जोरदार कामकाज करत असल्याचं सुपर चिन्ह आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अजूनही पाहत असाल आणि तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटत असतील, तर कमेंट बॉक्समध्ये गोष्टी उपयुक्त आहे आणि मी तुमच्यासोबत आहे, असं लिहायला विसरू नका. त्यामुळे मला समजेल की कोण इथपर्यंत पोहोचले. तिसरा संकेत आहे, यावर एका पायावर 10 सेकंदांपर्यंत संतुलन ठेवू शकता. बॅलन्स म्हणजे संतुलन ही ती गोष्ट आहे, ज्याविषयी बहुतेक लोक तेव्हाच विचार करतात, जी ते जेव्हा यात अडचण येऊ लागते. पण हे आहे तर तुम्ही 65 ते 80 वयामध्येही न डगमगता एका पायावरती किमान 10 सेकंद उभं राहू शकता. तर खात्रीने समजा की तुम्ही उत्तम स्थितीत आहात. संशोधन सांगतं की ज्याचा बॅलन्स चांगला असतो, त्याचं आयुष्यही अधिक लांब असतं आणि अपघातांचा धोकासुद्धा कमी असतो. संतुलन टिकवणं फक्त पडणं टाळण्यापुरतं मर्यादित नाही. हे तुमच्या संपूर्ण नर्व्हस सिस्टीम, स्नायू आणि रिफ्लेक्सचा चांगल्या कामकाजाचा संकेत असतं. जेव्हा तुम्ही एका पायावर उभे राहता, तेव्हा डोळे, कान आणि शरीराच्या पोझिशन सेन्स हे तिन्ही एकत्र काम करतात. यातील कोणत्याही सिस्टममध्ये अडचण आली की बॅलन्स सगळ्यात आधी बिघडतो. विचार करा, जेव्हा तुम्ही बूट घालताना उभं राहून संतुलन राखता का? की भीतीचा आधार तुम्हाला घ्यावा लागतो? अनेकदा बॅलन्सची कमजोरी हळूहळू येते आणि कळतही नाही. एखाद्या दिवशी पाय घसरतो, तेव्हाच आपल्याला थोडीशी जाणीव होते. एक मनीष नावाचे 76 वर्षाचे अंकल आहेत. एक दिवस पॅन्ट घालताना बॅलन्स बिघडला. बस तोच त्यांचा वेकअप कॉल आला. बॅलन्ससाठी छोटे व्यायाम सुरू केले, जसं हिल रेज, साईड लेग लिफ्ट्स. एका पायावरती 10 सेकंद उभं राहणं. काहीच आठवड्यांमध्ये सुधारणा दिसली. फक्त संतुलनच नाही, स्वतःवरचा विश्वास सुद्धा वाढला. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुम्ही कुठे उभे आहात, तर बेसिक टेस्ट करा. टेबल किंवा स्लॅबच्या जवळ उभे राहा. एक पाय वर करा आणि तुम्ही आधाराशिवाय 10 सेकंद टिकू शकता का? होय, तर अतिशय उत्तम. आणि नसेल तर रोज थोडं प्रॅक्टिस करून सुधारणा होऊ शकते. थोडक्यात चांगल्या संतुलनाचा अर्थ आहे की तुम्ही येणाऱ्या वर्षांपर्यंत तुमचं जीवन तुमचं स्वतः करू शकता. पुढच्या वेळी जेव्हा किराणाच्या लाईनमध्ये उभं असाल किंवा दात साफ करत असाल, तेव्हा ट्राय करा. एका पायावरती 10 सेकंद न डगमगता करू शकाल, तर समजा आरोग्य सुपर आहे. चौथा संकेत आहे,
तुम्ही मित्र आणि समाजाशी जोडलेले आहात का? आता बोलूया चौथ्या संकेताबद्दल, जो कमालीचा आहे. जर तुम्ही आजही मित्र, कुटुंब किंवा शेजाऱ्यांशी जोडलेले असाल, तर तुमच्यात खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ज्या वयात अनेक लोक एकटेपणाचे शिकार होतात, तेथे जर तुम्ही संभाषण, मस्करी किंवा मग एखाद्या सोसायटीचे फंक्शनचा भाग राहता, तर तुमचा मेंदू आणि हृदय दोन्ही तरुण आहे. एकदा अनेक लोक विचार करतात, आपल्या आरोग्यासाठी फक्त अन्न, व्यायाम आणि औषध पुरेसे नाही, पण नात्यांचा तितकाच मोठा वाटा आहे. सतत लोकांमध्ये राहणं, गोष्टी सांगणं, गप्पा मारणं, कोणाची साथ देणं, हे सगळं तुमच्या मेंदू आणि हृदय दोन्हींना मजबूत करतं. संशोधन सांगतं, की हे जे एकटे राहत नाहीत, त्यांना डिप्रेशन, तणाव आणि विस्मन यांचा धोका खूपच कमी असतो. म्हणून जर तुम्ही विचार केला, की तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही दररोज कुणाशी तरी बोलता का? नातेवाईक, शेजारी किंवा मग मित्रांशी तुम्ही कुठल्या ना कुठल्या इव्हेंट, पूजा, मग समाजसेवामध्येही सहभागी होता का? की आठवडाभरापर्यंत कुणाशीही बोलत नाहीत? रुपालीताई 72 वर्षाच्या आहेत. त्यांच्या पतीच्या जाण्यानंतर त्या खूप एकट्या झाल्या. पण त्यांनी ठरवलं, की स्वतःला घरामध्ये बंद करायचं नाही. कॉलनीच्या ग्रुपमध्ये सक्रिय राहिल्या, पार्कमध्ये फिरायला जायला लागल्या आणि ऑनलाईन क्लासेस जॉइन केले. हळू त्या पुन्हा एकदा आनंदी राहायला लागल्या. चेहऱ्यावरचं तेज परत आलं. हेच आहे सोशल कनेक्टिव्हिटीचे कमाल. जर आता असं वाटत असेल, की तुम्ही इतरांपासून खूप दूर झालात, तर एक एक छोटं पाऊल उचला. फोन लावून एखाद्या जुन्या मित्राशी बोला किंवा जवळच्या पार्क ग्रुपचा भाग बना. जितकं तुम्ही लोकांमध्ये राहाल, तितकीच तुमचं आयुष्य वाढेल आणि हृदयसुद्धा खुश राहील. 5वा जो संकेत आहे, तो असा आहे, की तुम्ही आजही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करता का? तुम्ही आजही नवीन काम शिकण्यास रस घेता का? जसं एखादी नवीन भाषा, एखादं मोबाईल ॲप, नवीन पुस्तक किंवा मग एखादा नवीन छंद. जर हो, तर तुम्ही खूप वेगळे आहात. कारण मेंदू चालू असेल तर वय हेही असो, मेंदू नेहमी जिवंत राहतो. अनेक लोक म्हणतात, "काय करायचं? आता नाही." नवीन शिकायचं, पण खरं तर नवीन गोष्टी शिकणं हे मेंदूचा व्यायाम आहे. त्यामुळे नवीन आठवणी तयार होतात, विचार करण्याची शक्ती वाढते आणि मानसिक आजारांपासून सुद्धा संरक्षण होतं. उदाहरणार्थ बघा, 75 वर्षांचे एक आजोबा आहेत. ते लॉकडाऊनमध्ये कॉम्प्युटर चालवायला शिकले. ज्यामुळे आपल्या नातवांशी व्हिडिओ कॉल करू शकतात. हळू ते Facebook आणि WhatsApp पण वापरायला लागले आणि आता स्वतः ऑनलाईन बिलही भरतात. त्यांचा आत्मविश्वास भन्नाट झाला आहे. जर तुम्हाला वाटत असेल, की मेंदू मागे पडतोय, तर घाबरू नका. कुठलीही नवीन गोष्ट पकडा. कोडी-सुकोडू गाण्याच्या ओळी लक्षात ठेवणं, नवीन गेम्स ट्राय करणं किंवा मग एखाद्या मुलाला होमवर्कमध्ये मदत करणं. दरवेळी नवीन करू शकाल. मेंदूचं कुलूप उघडेल आणि मेंदू नेहमी तरुणच राहील. आता आहे 6वा संकेत. तुम्ही दररोज चालता, हालचाल करता किंवा मग हलका-फुलका व्यायाम करता का? दीर्घ आयुष्यासाठी फक्त मोठा व्यायाम आवश्यक नसतो. लहान-सहान हालचालीही कमालीचा परिणाम देतात. तुम्ही आजही स्वतःहून फिरायला जाता का? जिनं चढायला किंवा लहान-सहान कामं करण्याचा उत्साह राखता का? जर हो, तर तुम्ही फिटनेसचं उदाहरण आहात. एक ताई आहेत, मनीषा ताई, 68 वर्षांच्या. त्या दि त्यांची दिनचर्या आहे थोडं चालणं, थोडं बागकाम, झाडू, पोछा स्वतः करणं. त्या लहान-सहान कामांसाठी मदत अजिबात मागवत नाही. त्यामुळे त्यांची स्नायूंची ताकद, हृदयाचं आरोग्य आणि मूड सगळंच उत्तम आहे. गरज नाही की दररोज जिमला जावं. हलकं-फुलकं ॲक्टिव्हिटी, जसं तसं भाजी आणायला जाणं, पाणी भरणं, कपडे वाळत घालणं यांचं एकत्रित मिश्रण तुम्हाला एक्स्ट्रा स्ट्राँग बनवतं. जर तुम्ही लक्ष दिलं, की दिवसामध्ये तुम्ही स्वतः किती काम करता, तर तुमचं शरीर आणि हृदय दोन्हीही आनंदी राहील. हळू हालचालींची सवय वाढवा. लहान-सहान मेहनत मोठा विजय देऊ शकतो. सोशल कनेक्शन्स, नवीन गोष्टी शिकणं आणि रोजचं हलकं-फुलकं ॲक्टिव्हिटी हे तिन्ही दीर्घायुष्याचे सुपर सिक्रेट्स आहे. यांपैकी जे काही तुम्ही करू इच्छिता किंवा मग तुम्हाला जे काही करायचे आहे, ते तुम्ही करू शकता. 7वा संकेत आहे, तुम्ही अलीकडच्या गोष्टी आणि संभाषण नीट लक्षात ठेवू शकता का? आता मेंदूच्या आरोग्यावर जेवढं तुमचं शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे, तितकंच हेही महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आजही अलीकडच्या नवीन-नवीन गोष्टी
मग कुणाशीही झालेलं संभाषण स्पष्टपणे लक्षात ठेवू शकत असाल, तर तुमची ब्रेन पॉवर अजूनही खूपच मजबूत आहे. हे फक्त बुद्धिमत्ता किंवा शिक्षणाचे प्रकार नाही आहे बरं का. हा संकेत आहे की तुमच्या मेंदूच्या नसा रक्ताभिसरणाची स्थिती खूप शानदार आहे. वृद्धापकाळात थोडीफार विसरभोळेपणा होणं हे अगदी सामान्य आहे. जसं की चावी कुठे ठेवली आहे किंवा एखादा शब्द विसरलात तर. पण चांगली गोष्ट आहे की जर तुम्ही कितीही खोल मेसेज, संवाद किंवा मग रोजचं काम बिना अडचणीने ठेवू शकत असाल तर. खरंच समजा तुम्ही बाकी लोकांपेक्षा खूप चांगले आहात. तो विचार स्वतःला तुम्ही काल रात्रीच्या जेवणाचा मेनू किंवा मग एखाद्या मित्रासोबत झालेल्या ताज्या संवादाचा तपशील सहज आठवू शकता. काय काय आजही एखादी नवीन गोष्ट लवकर शिकता, समस्या सोडवता किंवा अनेक गोष्टींवर एकच वेळी लक्ष केंद्रित करू शकता. या सगळ्या छोट्या-छोट्या चाचण्या आहेत, ज्या दाखवतात की मेंदू अजूनही व्यवस्थित आहे की नाही. मनीष यांचं उदाहरण घ्या. 79 वर्षाचे आहेत. त्यांचे मित्र विसरभोळेपणाच्या आजाराचे शिकार झाले होते. पण आजही तेजस्वी मेंदूसोबत सगळं ते लक्षात ठेवतात, कोडी सोडवतात, नवीन तंत्रज्ञान वापरतात. खरं तर ही त्यांची छोट्या-छोट्या सवयींची कमाल होती. जसं की रोज वृत्तपत्र वाचणं, कुटुंबाशी बोलणं आणि कधी-कधी स्वतःला चॅलेंज देणं. मेंदू देखील स्नायूसारखाच आहे. त्यालाही रोज व्यायाम हवा असतो. जे लोक वाचतात, गेम खेळतात, काहीतरी नवीन शिकतात किंवा मग अधिक लोकांमध्ये राहतात, त्यांच्यात वय वाढलं तरी ब्रेन पॉवर टिकून राहते. एकटं राहणं किंवा संवाद न करणं मेंदूच्या अशक्तपणाला अधिक वाढवतं. त्यामुळे सक्रिय राहा आणि जोडलेले सुद्धा राहा. जर तुम्हाला तुमची मानसिक पातळी तपासायची असेल तर आजच एखादा तुम्ही ट्राय करा. रात्री जेवणात काय खाल्लं होतं किंवा एक छोटी लिस्ट लक्षात ठेवा आणि 5 मिनिटांनी परत सांगा. तर जर आरामात सांगू शकत असाल तर मेंदू फिट आहे. जर थोडं कठीण वाटत असेल तरीही चिंता करू नका. हळू सुधारणा होऊ शकते. रोज काहीतरी वाचा, कुणाकडून एखादी नवीन गोष्ट शिका किंवा मग चालायला जा. यामुळे मेंदू देखील तल्लख राहतो, फिट राहतो. एक फिट मेंदू फक्त तुमचं आयुष्य सोपं करत नाही, तर तुम्हाला तुमचं आयुष्य नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतो. जेव्हा मेंदू तेजस्वी असतो, तेव्हा फक्त निर्णय स्वतः स्वतः घेता येतात असं नाही, तर नवीन गोष्टींचा आनंद देखील टिकून राहतो. आणि सगळ्यात पुढचा शेवटचा संकेत आहे, 8वा संकेत. तुम्हाला सकाळी उठवताच ताजंतवानं वाटतं का? अनेकदा लोक वयानुसार झोपेच्या अडचणींना सामान्य समजतात. पण जर तुम्ही आजही सकाळी आरामशीर शिवाय उठता किंवा दिवसाची सुरुवात ताजेतवानेपणाने करता, तर तुमचं खरंच कौतुक आणि अभिनंदन आहे. चांगली झोप तुमचं हृदय, मेंदू, रोगप्रतिकारक शक्ती आणि ऊर्जा यावर खूप खोल परिणाम होत आहे. वयानुसार वृद्धांना झोपायला किंवा गाढ झोप मिळायला अडचण येते. पण जर तुम्ही अजूनही कोणत्या अडचणीतून गाढ झोपत आहात, तर एक जबरदस्त पॉझिटिव्ह साईन आहे. यामुळे शरीराची दुरुस्ती, मेंदूचं रिपेअर आणि ऊर्जेचा स्तर टॉपवर आहे. विचारा स्वतःला, जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा कसं वाटतं? दिवसाची सुरुवात ऊर्जेने भरलेली असते की सुस्तीने व्यापलेली असते? अनेकांना वाटतं आता थकवा आणि खराब झोप वयानुसारच आहे. पण असं होणं आवश्यक नाही. योग्य दिनक्रम, मोबाईल स्क्रीन कमी करून दररोज एकच वेळी झोपून आणि झोपण्यापूर्वी रिलॅक्स होऊन तुम्ही झोप सुधारू शकता. जोशी काका 74 वर्षांचे. यांनी आधीची रात्री अनेकदा जाग येते आणि दिवसभर डुलकी घ्यावी लागते. पण जेव्हा सवयींमध्ये थोडा बदल केला, जसं झोपेची वेळ फिक्स करणं, झोपण्यापूर्वी स्क्रीन कमी करणं आणि शांत वातावरण तयार करणं, तेव्हा झोप चांगली येऊ लागली आणि दिवसभर ताजेतवाने पण वाटू लागले. हे सत्य हेच आहे की चांगली झोप प्रत्येक वयात दीर्घ, तंदुरुस्त आयुष्याचे दरवाजे उघडते. छोट्या बदलांनीही मोठा परिणाम होऊ शकतो. जर तुमच्यासोबत काही वाईट घडलं, तर तुम्ही धैर्य सोडत नाहीत का? तुम्ही लवकर रिसेंट होऊन पुन्हा लाईफमध्ये सक्रिय होता का? संशोधन सांगतं, जे लोक संकटामध्ये स्वतःला सावरणं जाणतात, त्यांचं रोगप्रतिकार तंत्रही मजबूत राहतं आणि कमी वयामध्ये गंभीर आजार त्यांना होत नाही. माधुरीताई 77 वर्षांच्या पतीच्या निधनानंतर त्या दुःखात बुडाल्या होत्या. पण मुलगा आणि मित्राच्या मदतीने त्यांनी पुन्हा आपलं जीवन रुळावर आणलं. त्यांनी आपले आवडते छंद पुन्हा धरले. कधी-कधी मंदिरात जाऊ लागल्या, समाजसेवेशी जोडल्या गेल्या. त्यामुळे त्यांना जगण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली. जर तुम्हाला वाटत असेल
की कधी-कधी निराश वाटते. तर लहान-सहान गोष्टींपासून सुरुवात करा. जसं की आपल्या अडचणी लिहा, विश्वासू मित्रांशी बोला. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहे, त्यांच्यावरती लक्ष द्या. हे सगळं तुमचं मानसिक बळ वाढवतं. 10 संकेत आहेत. डॉक्टरांशी रिपोर्ट नेहमी नॉर्मल येत अधिक वयात डॉक्टरकडे नियमित तपासणीसाठी जाणं गरजेचं असतं. जर तुमची हेल्थ रिपोर्ट नेहमी नॉर्मल येणं, ब्लड प्रेशर, साखर, कोलेस्टेरॉल, थायरॉईड आणि हृदयाशी संबंधित चाचण्या, तर तुम्ही खूप नशीबवान आहात. याचा सरळ अर्थ असा आहे की तुमची शारीरिक यंत्रणा चांगली चालू आहे. कधी-कधी गरज असेल तर औषधं चालू असतील, पण जर डॉक्टर वारंवार नवी बिमारी शोधत नसेल किंवा मग सगळे टेस्ट ठीक असतील, तर हा दीर्घ आयुष्याचा मोठा संकेत आहे. अनेक वेळा छोट्या-छोट्या जीवनशैलीतील बदल जसं दररोज चालणं, संतुलित आहार घेणं, व्यसन टाळणं, हे सगळं एकत्र मिळून तुमच्या रिपोर्टला वर्षानुवर्षे नॉर्मल ठेवतं. अनेकदा वृद्ध लोकांना जेव्हा विचारलं गेलं, की त्यांचा रिपोर्ट इतका नॉर्मल कसा? तेव्हा उत्तर मिळालं, घाबरू नका. गरज असेल तर डॉक्टरांकडे जा. स्वतःहून उपचार करू नका आणि ऑनलाईन गोष्टींशिवाय एक विश्वासार्ह डॉक्टरचा सल्ला घ्या. आवारा संकेत आहे. तुम्ही साठी आजही छोटे-छोटे उद्दिष्ट ठरवता का? जे लोक नेहमी लाईफमध्ये काही ना काही उद्दिष्ट ठेवतात, जरी ते लहान असलं तरी. मी आज पार्कमध्ये 2 किलोमीटर वॉक करणार किंवा बागेत 5 रोपं लावणं किंवा कुणाचा वाढदिवस लक्षात ठेवणं. यांच्यामध्ये सकारात्मकता आणि जगण्याची इच्छा इतरांपेक्षा खूप अधिक असते. दीर्घायुष्यासाठी जीवनामध्ये उद्दिष्ट असणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही स्वतःशी दररोज किंवा आठवड्यातून फक्त एक हलकं-फुलकं उद्दिष्ट ठेवत असाल, तर हे तुमचा मेंदू, हृदय आणि आत्मा सगळ्यांना सक्रिय ठेवणं, हे तुम्हाला पलंगाबाहेर उठवण्याचं कारण देतं. विचारात सकारात्मकता आण, एकटेपणा किंवा मग नैराश्यातून दूर करणं. मनीषाताई आहेत 73 वर्षांच्या. त्यांना निवृत्तीनंतर दर 2 महिन्याला एक नवीन पुस्तक वाचायचं टार्गेट ठेवले. मुलांना गोष्टी सांगण्याचा उद्दिष्ट ठेवले आणि स्वतःची बर्थडे लिस्ट तयार केली. यामुळे त्यांना नेहमी काहीतरी नवीन करण्याचा उत्साह मिळत असतो. जर ह्या 11 पैकी बहुतेक चिन्ह तुमच्यामध्ये सुद्धा असतील, तर तुम्ही खरंच दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्याच्या मार्गावर आहात. धैर्य, संतुलन, तेजस्वी मेंदू, सकारात्मक विचार, दिनचर्या, मित्र आणि आरोग्यदायक शरीर यांचा एकत्रित परिणाम सर्वात मोठं रहस्य आहे. वयात बदल घडवणं हे तुमच्या हाती आहे. लहान-लहान चांगले बदल करून तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक आदर्श ठरू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. हसत राहा, आनंदी राहा आणि हेल्दी राहा.